नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास. इयत्ता 3री आणि 4थीचा आजचा आपला 25वा दिवस आहे. आज आपण वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं, सोपी शाब्दिक उदाहरणं करणार आहोत. आपल्याला 4 दिवस शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत. तर ठीक आहे, चला सगळ्यांनी काय करायचं, पॅड, पेन्सिल, पट्टी, इरेजर, बॉक्सची वही घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. मोबाईल लांब ठेवायचा आहे. ठीक आहे. नमस्कार मुलांनो, आता ही वजाबाकी आपल्याला वस्तूच्या रूपामध्ये करायची आहे. 137 वजा 69. खूप मजेशीर वजाबाकी आहे. नीट लक्ष देऊन बघा आणि समजून घ्या. आता इथं बघा, एककाच्या घरामध्ये 7 आहेत आणि 7 मधून 9 आपल्याला कमी करायचे. का बरं कमी करायचे? कारण की आपण इथं करत आहोत वजाबाकी. काय करत आहोत? वजाबाकी करत आहोत. आता 7 मधून 9 जात नाहीत, कारण की 7 कमी आहेत आणि 9 जास्त आहेत. मग 7 काय करणार? दशकाकडे जाणार. मग दशक काय करणार? दशक त्याच्याकडचा 1, दशक त्याच्याकडचा 1 एककाला देणार. कुणाला देणार? एककाला देणार. आता दशकाकडे किती राहिले? 3 होते, 2 राहिले आणि एककाकडे किती झाले? 17 झाले. बघा, हे 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. पण एककाच्या घरात दशकाला राहता येतं का? नाही. एककाच्या घरात जर दशकाला राहायचं असेल तर सुट्ट व्हावं लागतं. असं एकत्र राहून जमणार नाही. मग एककाच्या घरामध्ये हे जे 10 आहेत ह्याचं झालं सुट्ट. सुट्ट कसं झालं? हे 10 झाले. किती झाले? हे 10. हे दशकाच्या घरातून आलेले 10 आहेत बरं का. आता बघ, मोजू आपण. आता हे 10 आणि हे 7 एकूण किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. किती झाले? 17. इकडचे आलेले 10 आणि हे 7 मिळून 17 झाले. आता एककाला द्यायचे किती आहेत? एककाला किती द्यायचे? 9 द्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. एककाला किती द्यायचे आहेत? 9 द्यायचे. 9 द्यायचे. आता एककाकडे किती राहिले बघू. 9 मी काढून टाकले. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता एककाकडे किती राहिले? 8 राहिले. किती राहिले? 8. कसं झालं कळालं ना तुम्हाला? याच्याकडून 10 गेले, याच्याकडे 17 झाले. 17 मधल्या मी 9 काड्या काढून टाकल्या. आता इथे किती काड्या राहिल्या? 8 काड्या राहिल्या. आता बघा, तर दशकाकडे किती आहेत? 2 आहेत. दशकाकडे किती आहेत? 2. पण दशकाला किती द्यायचे? 6 द्यायचे. दशकाकडे 2 आहेत, दशकाला द्यायचे 6. मग दशक कोणाकडे गेला? शतककडे गेला. शतक काय म्हणला? हो बा, माझ्याकडे 1 आहे, तू 1 घेऊन टाक. आणि शतकानं 1 दशकाला दिला. शतकानं 1 दशकाला दिलेला आहे. आता दशकाकडे 1च होता, दशकाकडे राहिले 0. आणि शतकाकडे 1च होता, शतकाकडे आता कोण राहिलं? 0 राहिलं, कारण की 1 होता तो त्यानं दशकाला दिला. आता दशकाकडे किती झाले? 12 झाले. दशकाकडे किती झाले? 12 झाले. दशकाकडे झाले 12. हे बघा, हे 100, 110, 120. पण दशकाच्या घरात असं बस चलते का? अजिबात नाही चलत. दशकाच्या घरात 100 चलत नाहीत. दशकाच्या घरामध्ये 100च्या ऐवजी काय लागतात? 10चे 10 गट्टे लागतात. ह्या शतकाच्या ऐवजी दशकानं काय केलं? ह्या 100चं केलं सुट्ट. 10. आता हे बघा, शतकाच्या घरातून आलेले 100 आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. हे दशकाच्या घरातून आलेले 100. आणि आधी किती होते? 2 होते दशकाच्या घरात. आता सगळे मिळून किती झाले बघा बर. 1, 2, 3, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. इथं 12 दशक. 12 दशक म्हणजे 120. 12 दशक म्हणजे किती? 120. 120 मधले 6 दशक कमी करायचेत आपल्याला.
6 दशक कमी करायचे आहेत. आता मी 6 दशक काढून टाकणार. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक आणि 7 दशक. किती काढायचे तरी 6 काढायचे होते ना. चुकलं की रे. हे बघा, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक. 6 दशक मी काय केले, काढून टाकले. आता किती राहिलेत बघा दशकाच्या घरात. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आणि 6 दशक. 6 काढून टाकले 12 मधले आणि 6 दशक राहिले. आता शतकाच्या घरात कुणीच नाही. शतकाच्या घरामध्ये कुणीच नाही. म्हणजे किती वजाबाकी आली आपली, 68. 137 वजा 69 बरोबर किती वजाबाकी आली, 68 वजाबाकी आलेली आहे आपली. तर तुम्हाला समजलं वजाबाकी म्हणजे नेमकं काय, हातचा देणं म्हणजे काय. का बर हातचा हा 10 आपण पुढे लिहितो त्याच्यामध्ये मिसळत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला ह्या वस्तुरूपात वजाबाकी शिकवत आहे. ही खरी वजाबाकी आहे. तर मुलांनो, आता आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत. शाब्दिक उदाहरणं म्हणजे गणितच असतं, पण ते गणित तुम्हाला एका व्यवहारामध्ये ते बांधलेलं असतं की असं झालं आणि असं तुम्हाला हे शोधायचं आहे. तर शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असतं, काय करायचंय, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार काय करायचं हे नेमकं ठरवायचं. 2 नंबरला काय करायचं, तुम्हाला किती डबे आखायचे, एकक, दशक, शतक किती संख्या आहेत हे पाहायचं, व्यवस्थित मांडणी करायची, उत्तर काढायचं आणि आपल्याला शब्दात उत्तर द्यायचं असतं. शाब्दिक उदाहरणाचं उत्तर हे शब्दामध्ये द्यायचं असतं. आता हे तुम्हाला लिहून घ्यायचंय. चला पटकन लिहून घ्या. वही पेन घेतलाय का तुम्ही? हा, चला लिहा. रजनीने 372 रुपयांचा एक गणवेश व 250 रुपयांचे दप्तर खरेदी केले तर तिने दप्तरापेक्षा गणवेशावर किती जास्त खर्च केला. आता हे गणित बघू आपण. आता बघा, 372 रुपयाचा त्यानं गणवेश घेतलेला आहे. तिनं 372 रुपयाचा गणवेश घेतलाय आणि 250 रुपयाचं दप्तर घेतलेलं आहे. आता काय म्हणलंय की गणवेश किती रुपयानं महाग आहे, किती रुपयानं जास्त पैसे घातलेत गणवेशावर. म्हणजे काय करायचं आता आपल्याला, 372 गणवेशाचे पैसे आहेत आणि 250 दप्तराचे पैसे आहेत. दोघातला फरक काढायचा आहे. काय करायचे, फरक काढायचे की गणवेशावर किती जास्त पैसे घातलेत म्हणजे फरक काढायचे. फरक काढायचा असेल, 2 संख्येतला जर आपल्याला फरक काढायचा असेल तर डोळे झाकून तिथं वजाबाकी करायची. काय करायची, वजाबाकी. आता किती काय म्हणलेले, 272 एकक, दशक, शतक म्हणजे शतकापर्यंत आपण घेतलेला आहे. 372 रुपयाचा काय केलेला आहे, गणवेश आणि 250 रुपयाचं दप्तर घेतलेले. आता ह्या दोघातला फरक काढायचा म्हणून आपण काय करणार, फरक काढत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. फरक काढत असताना लहान संख्येतून मोठ्या संख्या घालायची नाही बरं का, मोठ्या संख्येतून लहान संख्या घालायची. आता 2 मधून 0 गेले, 0 राहिले. 7 मधून 5 गेले, 2 राहिले आणि 3 मधून 2 गेले, 1 राहिला. तर आता इथं उत्तर आपल्याला किती फरक आहे, 372 आणि 250 रुपयामध्ये 120 रुपयाचा फरक आहे. मग आता उत्तर शब्दामध्ये द्यायचं असतं. ह्याला 1 मार्क आहे, ह्याला किती मार्क आहे, 1 मार्क आहे आणि आपण जे खाली लिहिणार आहे त्याला आपल्याला 1 मार्क असतो. मग आता उत्तर शब्दामध्ये द्यायचं आहे आपल्याला. तर
120 रुपये गणवेशावर जास्त खर्च केला. तर 120 रुपये गणवेशावर जास्त खर्च केला असं आपल्याला उत्तर लिहून द्यायचंय. शब्दामध्ये उत्तर लिहून द्यायचं. हे असे 3 डबे आखायचे. आता मी जास्त आखलेले आहेत डबे. तुम्हाला फक्त 3च डबे इथं आखायचे आहेत, कारण की 3 अक्षरीच आपला गणित आहे. चला पुढचं लिहून घ्या गणित. फक्त गणित लिहून घ्यायचे आणि 4 ओळी रिकाम्या सोडा. म्हणजे काय होतं, हे गणित तुम्हाला नंतर करायचे. हे गणित लगेच लिहून घेऊ नका. बघून हे गणित बघून लिहू नका, उत्तर बघून लिहू नका. फक्त 4 ओळी रिकाम्या सोडा. हे गणित झाले की 4 ओळी रिकाम्या सोडायच्या आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या तुम्ही हे सोडवायचे. उत्तर बघून लिहू नका. लिहा. एका भरणीत 534 गोट्या होत्या. त्यापैकी 252 गोट्या मुलांनी खेळण्यासाठी घेतल्या. तर भरणीत किती गोट्या शिल्लक राहिल्या? आता शिल्लक राहिल्या म्हणलं की डोळे झाकून वजाबाकी करायची. फरक विचारला वजाबाकी करायची. शिल्लक किती राहिल्या म्हणून विचारलं तरी वजाबाकी करायची. आता भरणीमध्ये, आता हे तुम्हाला लिहायचं नाहीये, फक्त हे समजून घ्या. आत्ताच लिहू नका. भरणीमध्ये किती गोट्या होत्या? एकक, दशक, शतक 3च डबे करायचेत आपल्याला. किती डबे आखायचेत? फक्त 3 डबे आखायचेत. 1 2 3. किती गोट्या होत्या भरणीमध्ये? 534 गोट्या होत्या. मुलांनी किती गोट्या घेतल्या? 252 गोट्या घेतल्या. आता एवढ्या गोट्या कमी झाल्या ना, ह्या गोट्या कमी झाल्या म्हणून आपण केले वजाबाकी. आता किती गोट्या शिल्लक राहिल्या म्हणून विचारले. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 3 मधून 5 जात नाहीत म्हणून दशकाला शतकाकडून 1 घेतला. शतकाकडे होते 5 मधले 1 दशकाला दिला आणि त्याच्याकडे राहिले 4. शतकाकडे 5 मधून 1 गेला, 4 राहिले. आता दशकाकडे किती झाले? हे 3 वर गेले, 13 झाले. दशकाकडे किती झाले? 13 झाले. आता 13तून 5 गेले. 5 6 7 8 9 10 11 12 13. किती राहिले दशकाकडे? 1 2 3 4 5 6 7 8. दशकाकडे राहिले 8. आणि शतक 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. तर उत्तर किती आलेलं आहे? 282. तर गोट्या किती भरणीत शिल्लक राहिल्या? आता इथं शब्दात लिहायचं आपल्याला. तर भरणीत 282 गोट्या शिल्लक राहिल्या. पुढचं गणित आहे. एका वर्गात 100, चला लिहून घ्या. एका वर्गात 165 मुले, एका वर्गात 165 मुले व मुली असतात. पूर्णविराम. जर त्यापैकी 84 मुली असतील तर मुलांची संख्या किती?
एका वर्गात 165 मुले मुली असतात, जर त्यापैकी 84 मुली असतील तर मुलांची संख्या किती? आता हे गणित झाल्यानंतर 4 ओळी रिकाम्या सोडायच्या. ठीक आहे, गणित लिहू, उत्तर बघून लिहू नका. आता एका वर्गामध्ये किती मुलं आहेत? 165 मुले आहेत. दोन्ही मिळून किती आहेत? 165. त्याच्यातली मुलं मुली आहेत. आता ह्याच्यामध्ये एका वर्गामध्ये मुलं मुली मिळून किती आहेत? एवढे मिळून किती आहेत? 165 आहेत. 165 आहेत मुलं मुली मिळून. त्याच्यातले 84 मुली आहेत. 84 मुली आहेत. तर मुलं किती? मुलं किती म्हणून आपल्याला विचारलेले. मग आता इथं वजाबाकी करावं लागेल. एवढ्या मुलातून मुली काढल्या की आपोआप मुलांची संख्या भेटते. किती मुलं आहेत? 165 वजा 84. मुलींची संख्या काढली आपण 165 मधून वजा केली तर आपोआपच आपल्याला राहिलेले कोण आहेत? मुलं आहेत वर्गामध्ये. असं गणित हे समजून घ्यावं लागतं मुलांनो. हे गणित समजून घेण्यासारखे. हे गणित आले म्हणजे तुम्हाला व्यवहारामध्ये गणिताचा वापर करता आला. हे गणित नाही आले तर तुम्हाला फक्त आकडेमोड येणार, त्याला गणिताला म्हणता येत नाही. तुम्हाला आईनं 5 चॉकलेट दिले आणि 2 तुझ्या भावाला दे आणि 2 आई दुसऱ्या बहिणीला दे असं म्हणून सांगितलं, आणि तुम्हाला जर 2-2 चॉकलेट देता आलं नाही आणि तुमच्याकडे किती राहिले हे सांगता नाही आलं तर मग तुमचा गणित शिकण्याचा काहीच उपयोग नाही. ते गणित समजून घ्यायचंय की वर्गामध्ये मुलं मुली एकत्र आहेत. तर मुली एवढे आहेत तर मुलं किती आहेत? एवढी मुलं आहेत. बरोबर आहे का? एवढी मुलं आहेत. मग हे किती मुलं आहेत ते तुम्हाला शोधायचे. मग त्याच्यासाठी काय करायची? वजाबाकी. 5 मधून 4 गेले, 1 राहिला. 6 मधून 8 जात नाहीत. दशक गेला शतकाकडं. शतकानं काय केलं? दशकाला 1 दिलं. आता शतकाकडे राहिला 0. आता दशकाकडे किती झाले? 1 दशक 6 16. हे 6 वर गेले. 16तून 8 गेले. 8 9 10 11 12 13 14 15 16. किती राहिले? 1 2 3 4 5 6 7 8. किती राहिले? 8 राहिले. उत्तर किती आलं? 81. तर वर्गात 81 मुले होती. तर वर्गात किती मुले होती? 81 मुले होती. चला पुढे गणित लिहा. अजयने 207 बिया जमवल्या आणि विजयने 165 बिया जमवल्या. विजयपेक्षा अजयकडे किती बिया जास्त आहेत? विजयपेक्षा अजयकडे किती बिया जास्त आहेत? आता इथं बघा तुलना केलेली. तुलना केली म्हणजे कुणाच्या जास्त, कुणाच्या जास्त आणि कितीनं जास्त म्हणजे फरक आला. 207 आणि 165 मधला फरक आला. कितीनं जास्त जमा केलेले आहेत. विजयपेक्षा अजयकडे किती जास्त आहेत असं विचारलंय. किती जास्त म्हणजे फरक आला. ह्या दोघांमधला फरक आला. कितीनं जास्त आहेत. तर आता फरक म्हणलं की डोळे झाकून वजाबाकी करायची. वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता हे अजयकडे किती आहेत? 207 जास्त आहेत. 165 पेक्षा 207 जास्त आहेत म्हणून मी इथे लिहिणार 207 वजा फरक काढायचं म्हणून आपण वजा करणार आहोत 165. हे गणित झाल्यानंतर 4 ओळी रिकाम्या सोडा. इथलं उत्तर बघून लिहू नका, फक्त हे मी तुम्हाला समजावून सांगायले. तर 7 मधून 5 गेले. 6 7. किती राहिले? 2. 0 मधून 6 जातात का? जात नाहीत. म्हणून दशकानं काय केलं? दशकानं शतकाकडून 1 मागितला. मग शतकानं काय केलं? याला 1 दिला आणि शतकाकडे 1 राहिला. मग आता 0 वर गेले. 10 झाले. 10 मधून 6 गेले. 6 7 8 9 10. किती राहिले? 4. 1 मधून 1 गेले 0. तर उत्तर किती आलं? 42. तर अजयकडे किती बिया जास्त आहेत? अजयकडे किती बिया जास्त आहेत? 42. तर इथे लिहायचं आपल्याला अजयकडे 42 बिया जास्त
आहेत. हे तुम्ही जे गणित केलेलं आहे त्याला 1 मार्क असतो आणि हे तुम्ही जे खाली लिहिलेलं आहे याला 1 मार्क असतो परीक्षेमध्ये. हा चला आता पुढचं गणित लिहून घ्या. मीनाकडे 25 वह्या होत्या. मीनाकडे 25 वह्या होत्या. त्यातील 12 लिहून भरल्या तर तिच्याकडे किती वह्या शिल्लक राहिल्या? तर तिच्याकडे किती वह्या शिल्लक राहिल्या? मीनाकडे 25 वह्या होत्या. त्यातील 12 वह्या लिहून भरल्या तर तिच्याकडे किती वह्या शिल्लक राहिल्या? आता हे गणित लिहून झालं की काय करायचं, 4 ओळी रिकाम्या सोडायच्या. इथलं उत्तर बघून लिहू नका. आता इथं 2च गड लागणार आहेत आपल्याला, एकक आणि दशक. 2च अंक आहेत ना, इथं 2 अंकी संख्या आहे. मग 2 अंकी संख्या म्हणून इथं लिहिलं मी 25. दशकाच्या घरामध्ये 2 आणि एककाच्या घरामध्ये 5. त्यातील 12 वह्या लिहून भरल्या म्हणजे कमी झाल्या म्हणून वजाबाकी केली. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 2 मधून 1 गेला, 1 राहिला. तर किती वह्या शिल्लक राहिल्या? तर 13 वह्या शिल्लक राहिल्या. शब्दात उत्तर द्यावं लागतं. शाब्दिक उदाहरणात उत्तर सुद्धा शब्दात पाहिजे. पुढचं गणित लिहून घ्या. 4 ओळी रिकाम्या सोडून पुढचं गणित लिहून घ्या. शिवाजीने 256 लिटर दुधापैकी लिटरपैकी 256 लिटरपैकी 162 लिटर दूध विकले व बाकीच्या दुधाचे दही केले. तर त्याने किती लिटर दुधाचे दही केले? त्याने दही केले. आता बघा, हे गणित थोडंसं सोपं आहे. गणित खूप सोपं आहे, फक्त समजायला अवघड आहे. आता शिवाजीकडे किती दूध होतं? 256 लिटर. त्याच्यातलं त्यानं किती विकलं? 162. म्हणजे शिल्लक राहिलं होतं दूध, त्याचं त्यानं दही केलं. मग किती लिटर दुधाचं दही केलंय म्हणले? मग काय करावं लागेल? त्यानं विकलेले दूध आधी कशातून वजा करावं लागेल? सगळ्या दुधातून विकलेलं दूध वजा करायचं आणि आपोआप आपल्याला दह्याचं किती दही होतं ते समजेल. म्हणजे आता इथं काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. कमी होणारं दूध किती? 162. दूध किती होतं? 256. त्याच्यातून किती कमी झालं? 162. मग राहिलेलं आपल्याला बरोबर त्याचं दही करून टाकू आपण. आता 256, 200 म्हणजे शतक. 256 वजा 162. 256 वजा 162. तर 6 मधून 2 गेले, 6तून 2 गेले. 2, 3, 4, 5, 6. किती राहिले? 4. 5 मधून 6 जात नाहीत. मग शतकाकडून 1 घेतला. मग शतकानं दशकाला 1 दिला आणि शतकाकडे 1 राहिला. आता याच्याकडे किती झाले? दशकाकडं 5 वर गेले, 15 झाले. 15तून 6 गेले. 6 पासून 15 पर्यंत मोजू. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले? 9 राहिले. 15तून 6 गेले, 9 राहिले. आणि 1 मधून 1 गेला, 0 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. आता एवढं दूध होतं, एवढं विकलं आणि एवढ्या दुधाचं दही केलं. तर 94 लिटर
दुधाचे दही केले. किती लिटर दुधाचे दही केले? 94 लिटर दुधाचे दही केले. हा, चला गणित लिहून घ्या. गणित झालं की 4 ओळी रिकाम्या सोडा. इथलं उत्तर बघून लिहू नका. चला गणित लिहून घ्या. राजाकडे 25 गोट्या होत्या. राजाकडे 25 गोट्या होत्या. त्यातील 15 गोट्या त्याने हरवल्या. तर त्याच्याजवळ किती गोट्या शिल्लक राहिल्या? तर त्याच्याजवळ किती गोट्या शिल्लक राहिल्या? राजाकडे किती गोट्या होत्या? 25 गोट्या होत्या. त्यातल्या 15 गोट्या त्यानं हरवल्या. तर त्याच्याजवळ किती गोट्या शिल्लक राहिल्या? आता इथं बघा, शिल्लक राहिल्या म्हणजे वजाबाकी. 25 गोट्या होत्या त्याच्याकडं, त्याच्यातल्या 15 गोट्या हरवल्या म्हणजे कमी झाल्या म्हणून केली वजाबाकी. सोपं आहे, खूप खूप सोपं. दुसरीचं गणित आहे. 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 1 गेला 1 राहिला. तर त्याच्याकडे 10 गोट्या शिल्लक राहिल्या. तर त्याच्याकडे 10 गोट्या राहिल्या. चहा प्यावं लागतं रे. हा, चला पुढचं गणित लिहून घ्या. राघू काकाकडे 950 किलो मका होती. राघू काकाकडे 950 किलो मका होती. 370 किलो मका बाजारात विकली. तर त्याच्याकडे किती मका शिल्लक राहिली? तर त्याच्याकडे किती मका शिल्लक राहिली? राघू काकाकडे किती मका होती? 950. किती विकली? 370. तर त्यांच्याकडे किती राहिली? शिल्लक राहिली म्हणजे वजाबाकी. डोळे झाकून वजाबाकी. आता किती मका होती? 950 किलो होती. किती विकली? 370 किलो विकली म्हणजे कमी झाली म्हणून वजाबाकी केली. आता 0 मधून 0 गेलं 0 राहिलं. 5 मधून 7 जात नाहीत. मग शतकाकडून घेतला 1. शतकानं काय केलं? ह्याला 1 दिला. आणि 9 मधून 1 गेला 8 राहिले. शतकाकडे किती राहिले? 8 राहिले. आता 1च्या पुढं 5 लिहिले, 15 झाले. दशकाकडे किती झाले? 15. आता 15तून 7 गेले. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले? 8. 8 मधून 3 गेले. 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले? 1, 2, 3, 4, 5. तर किती मका शिल्लक राहिली? 580 किलो मका शिल्लक राहिली. किती मका शिल्लक राहिली? 580 किलो मका शिल्लक राहिली. पुढचं लिहून घ्या. वृक्षदिंडी म्हणजे शाळेतली मुलं मुली हातात छोटे छोटे रोपं घेऊन एक गावातून फेरी काढतात ना, त्याला वृक्षदिंडी म्हणायचं. म्हणजे वृक्ष लावा म्हणून सगळ्यांना सांगतात, त्याला वृक्षदिंडी म्हणायचं. वृक्षदिंडीमध्ये लिहा. आता हे लिहून 4 ओळी रिकाम्या सोडायच्यात. लिहा. वृक्षदिंडीत 125 मुले सहभागी झाली. वृक्षदिंडीत 125 मुले सहभागी झाली. त्यात
67 मुली आहेत तर मुले किती? वृक्षदिंडीत 125 मुले सहभागी झाली, त्यात 67 मुली आहेत तर मुले किती? आता वृक्षदिंडीमध्ये एवढे मुलं आहेत, एवढे मुली आहेत, आणि सगळे म्हणून एवढे आहेत, तर काय म्हणलेले आहे? एवढ्या मुली आहेत तर एवढे मुलं किती असं विचारलेलं आहे आपल्याला. तर 125 मधल्या मुली काढून टाकल्या आपण तर मुलं राहतात. किती सोपं आहे. मुलं काढायचे असले तर मुली अजून बाजूला काढून टाकायच्या. मुलं 125 मध्ये मुलं आहेत तर आधी मुलींना बाजूला काढून टाकलं की आपोआपच मुलं आपल्याला भेटतात. तर 125 मुले, मुले म्हणजे मुलं आणि मुली मिळून एवढे आहेत तर मुली किती आहेत? ह्याच्यामध्ये 67 आहेत तर मुले किती? आता ह्याच्यातून मुली काढल्याशिवाय मुलं भेटत नाहीत, म्हणून आपल्याला ह्याची काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. 5 मधून 7 जातात का? जात नाहीत, म्हणून दशकाकडून 1 घेतला. 2 मधला 1 एककाला दिला आणि दशकाने 1 ठेवून घेतला. आता हे 5 वर गेले, किती झाले? 15. 15तून 7 गेले, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले? 8. 6 1 मधून 6 जात नाही. पुन्हा दशक गेला शतकाकडे. शतकानं काय केलं? 1 होता तो दशकाला दिला आणि शतकाकडे आता 0 राहिले. आता 11 मधून 6 गेले, 6, 7, 8, 9, 10, 11. किती राहिले बघा बरं आता? 1, 2, 3, 4, 5. किती राहिले? 5 राहिले. किती सोपं गणित होतं. तर 58 मुले आहेत. 58 मुले आहेत. पुढचं गणित लिहून घ्या. महाराज बागेत 175 आणि सयाजी बागेत 268 झाडे आहेत तर सयाजी बागेत महाराज बागेपेक्षा किती झाडे जास्त आहेत? किती झाडे जास्त आहेत? महाराज बागेत 175 आणि सयाजी बागेत किती आहेत? 268 झाडे. तर सयाजी बागेत महाराज बागेपेक्षा किती झाडे जास्त आहेत? आता किती पेक्षा जास्त आहेत म्हणले म्हणजे फरक आला. 268 आणि 175 मधला फरक काढायचा आपल्याला. मग फरक काढायचा म्हणजे आपोआपच काय कळेल आपल्याला? फरक निघाला की आपोआपच काय कळतं आपलं? सयाजी बागेमध्ये किती झाडं जास्त आहेत हे आपल्याला समजणार आहे. म्हणून आधी काय करणार आपण? फरक काढणार. फरक काढण्यासाठी काय करणार आपण? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या कोणती आहे? 268 वजा 175. 268 वजा 175. चला वजाबाकी करू. 8 मधून 5 गेले, 3 राहिले. आता 6 मधून 7 जातात का? जात नाहीत, कारण की 6 लहान आहे, 7 मोठे आहे. मग आता शतकानं काय केलं? याला 1 दिलं आणि ह्याने 1 स्वतःकडे ठेवून घेतला. आता हे 6 वर गेले, दशकाकडे झाले 16. 16 मधून 7 गेले, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. किती राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले? 9. 1 मधून 1 गेला, 0. तर लगेच उत्तर लिहून टाकायचं. तर 93 झाडे जास्त आहेत. तर 93 झाडे जास्त आहेत. हा, चला पुढचं गणित लिहून घ्या. मेरीकडे 500 रुपये होते.
मेरीकडे 500 रुपये होते. तिने त्यापैकी 275 रुपयांची पुस्तके घेतली तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहतील? मेरीकडे 500 रुपये होते. तिने त्यापैकी 275 रुपयांची पुस्तके घेतली तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहतील? आता इथं काय करावं लागतील? शिल्लक म्हणजे वजाबाकी. किती रुपये होते तिच्याकडं? 500 रुपये होते. त्यापैकी तिने किती रुपयाची पुस्तकं घेतली? 275 रुपयाची घेतली. तर आता तिच्याकडं किती शिल्लक राहिले? व्यवहार आहे, एवढे होते, एवढ्याचा खर्च केला, किती राहिले वजाबाकी करायची. 0 मधून 5 जातात का? जात नाहीत. मग एकक गेला दशकाकडे. दशक म्हणला माझ्याकडे काय नाही बापू, 0 आहे. मग पुन्हा कुणाकडे गेला? शतकाकडे गेला. शतकानं काय केलं? दशकाला 1 दिला आणि स्वतःकडे 4 ठेवून घेतले. 5 मधून 1 गेला, 4 राहिले. मग आता हा वर 0 वर गेला. मग आता दशकाकडे 10 झाले. मग दशकानं लगेच काय केलं? 1 एककाला दिला आणि 9 स्वतःकडे ठेवून घेतले. दशकानं काय केला? 10 होते, 10 मधला 1 एककाला दिला, 10 मधून 1 गेला, 9 राहिले. आता एककाकडे किती झाले? हा 0 वर गेला, हा 0 वर गेला. 10 मधून 5 गेले, 10 मधून 5 गेले. 5, 6, 7, 8, 9, 10. किती राहिले? 1, 2, 3, 4, 5. 9 मधून 7 गेले, 7, 8, 9. किती राहिले? 2. 4 मधून 2 गेले, 2, 3, 4. किती राहिले? 2. तर उत्तर किती आलं आपलं? तर मेरीकडे 225 रुपये शिल्लक राहिले. 225 रुपये शिल्लक राहिले. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? शाब्दिक उदाहरणं काय असतात? आज खूप सोपी होती गणित. आज सगळ्यात जास्त सोपी गणित होती. तर आपल्याला शाब्दिक उदाहरणं 50-60 सोडूत का? सोडूत, कारण की शाब्दिक उदाहरणं आलं तर गणित आले. सगळं गणित तुमचं आलं हे कधी म्हणता येईल? जेव्हा तुम्हाला शाब्दिक उदाहरणं येतील. थोडे जास्त दिवस लागू द्या, पण शिकायचं तर एकदम 1 नंबर शिकायचं. ठीक आहे. तर मुलांनो, हे गणित तुम्हाला लिहून घ्यायचे नाहीयेत, फक्त समजून घ्यायचे. काय करायचं आहे? फक्त यांना समजून घ्यायचे. 562 वजा 0 बरोबर किती येणार? 562च येणार, कारण की 0 म्हणजे काहीच नाही. वजा केलं तरी काही फरक पडत नाही. आता इथं बघा, मात्र तुम्हाला चुकवण्यासाठी काय केलेलं आहे? इथं 5 2 दशक 3 शतक. इथं काय केले मुद्दाम बघा, शतकला मध्ये घेतले. 2 दशक 3 शतक मुद्दाम मागं पुढे केले तुमचं चुकाव म्हणून. पण शतकच्या जागेवर आल्यावर काय अडचण नाही. पुन्हा नंतर 1 एकक वजा 1 शतक 2 दशक आणि 5 एकक ह्याची वजाबाकी करायची. आता हे तुम्हाला अशी मांडणी करूनच करावं लागणार. हे असं येत नाही गणित. आलं तरी मग खूप प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला. 1 मधून 5 गेले, जात नाहीत. मग दशकाकडून 1 घेतला. दशकानं काय केला? एककाला 1 दिला आणि स्वतःकडे 1 ठेवून घेतला. 2 होते त्याच्याकडं. आता हा 1 वर गेला, 11 झाले. तर 5 पासून 11 पर्यंत मोजायचं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11. किती राहिले एककाकडं? 6 राहिले. तर 1 मधून 2 जातो का? नाही. मग शतकानं काय केला? 3 होते त्याच्याकडं, 1 दिला दशकाला आणि स्वतःकडे 2 ठेवून घेतले. आता 11तून 2 गेले, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. किती राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 राहिले. 2 मधून 1 गेला, 1 राहिला. म्हणजे किती उत्तर आलं इथं? 196. 196. पुढचं गणित बघा. 725 पेक्षा 730 कितीने जास्त आहे? 725 पेक्षा 730 कितीने जास्त आहे? आता इथं मांडणी करायची गरज नाही, आपण हातावर करू शकतो. आपण हे गणित हातावर करू शकतो. 725च्या पुढे मोजू. 725, 26,
727 26 727 728 729 730 कितीनं जास्त आहे 5 जास्त आहे. 775 वजा 10 10 म्हणजे 1 दशक 10 म्हणजे 1 दशक. आता ह्याच्यात दशक कोण आहे 5 एकक दशक. 7 मधून 1 गेला 6 राहिले. शतक 7 आहेत आणि एकक 5 आहेत. आता एकक दशक शतक शतक म्हणजे शतक. आता इथं बघा इथं शतक कोण आहे एकक दशक शतक. इथं शतक आहे 7 7 मधून 1 गेला 6 राहिले आणि 78 जशाच तसं लिहिलं आपण. 642 वजा 1 1 म्हणजे एकक. आता ह्याच्यात एकक कोण आहे 2 2 मधून 1 गेला 1 राहिला 64 आहे तसं लिहिले. एकक दशक शतक हजार एकक दशक शतक हजार. आता 1000 याच्यातून आपल्याला कमी करायचे 56,000 5620 मधून 1000 कमी करायचे. आता 5620 मध्ये 1000 कोण आहे एकक दशक शतक हजार. 5 हे 1000 आहे. मग 5 मधून 1 गेला 4 राहिले आणि 620 4620. आता 642 वजा 8 किती उत्तर आहे प्रश्न आहे 642 वजा 8. आता 8 घरं काढायचे 1 2 3 4 5 6 7 8. 642च्या मागे गेले 642 641 640 639 638 637 636 635 634. किती उत्तर आलं 634. आता 561 वजा 9 561 वजा 9 आधी 9 बोट काढणार मी 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 561च्या मागे जायचे 561च्या मागे 9 घरं 561 561च्या मागे 560 559 558 557 556 555 554 आणि 553 552. किती उत्तर येणार इथं 552. 852 वजा 6 852 वजा 6 852